नमस्कार, जय भवानी, जय शिवराय मित्रांनो. झालं असं की मागच्या वर्षीच्या किंवा 2-3 वर्षाच्या तुलनेमध्ये यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देशातील अनेक भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. अतिवृष्टी झाली, यामध्ये शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, जीविताची हानी झालेली आहे, घरांची पडझड झालेली आहे, कुटुंब रस्त्यावर आलेले आहेत. आपला मराठवाडा असेल, विदर्भ असेल, या राज्याच्या प्रत्येक भागामध्ये ज्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, हे कधी न भरून निघणारं नुकसान यावेळेस या अतिवृष्टीमुळे झालेलं आहे. हा तो भाग वेगळा आहे की अतिवृष्टीची काही मदत राज्य सरकारकडून आपल्याला मिळालेली आहे, परंतु ही मदत आपल्या नुकसानाच्या तुलनेमध्ये खूप कमी आहे. त्यातच राज्याच्या मुख्यमंत्र्याने एक मदत जाहीर केलेली होती. दिवाळीच्या अगोदर आपण ती मदत देऊ याचा प्रयत्न करणार आहोत असं सांगितलं होतं, परंतु अद्याप ती मदत राज्याच्या प्रत्येक कोपऱ्यापर्यंत पोहोचलेली नाही आहे. सोबतच अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या नावावर कर्ज उचललेलं आहे. आता ही कर्जाची रक्कम भरायची कशी? कारण शेती वाहून गेलेली आहे, उत्पादन काही झालेलं नाही आहे. मग आता हा बँकेला देण्यासाठी पैसा आणायचा कुठून? याच कारणामुळं मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यासुद्धा व्हायला लागल्या आहेत. आता यावर पर्याय एकच असतो की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करायचा. परंतु शेतकऱ्याचा सातबारा कोरा होणार केव्हा? कारण महायुतीच्या गठबंधनाने निवडणुकीपूर्वी, विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर त्यांच्या घोषणापत्रामध्ये सांगितलेलं होतं की आम्ही सत्तेत आल्यानंतर कर्जमाफी करणार. आता कोणत्याही राजकीय पक्षाचा जो कार्यकाळ असतो सत्तेत राहण्याचा, हा 5 वर्षाचा असतो. 5 वर्षानंतर पुन्हा ते निवडणुका घेतात, 5 वर्षानंतर पुन्हा निवडणुका घेतात. तर हा त्यांनी केलेल्या वचननाम्यामध्ये कर्जमाफीचा जो मुद्दा आहे हा नेमका केव्हा होणार? शेतकऱ्यांचा सातबारा केव्हा कोरा होणार? या संदर्भात महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे. आता या प्रश्नाचं नेमकं उत्तर काय आहे? तर शेतकऱ्यांचा जो कर्जमाफीचा मुद्दा आहे तो निश्चितच पूर्ण होईल, परंतु आपण ज्याप्रमाणे सरकारचा कार्यकाळ जर बघितला तर ते आपल्या जाहीरनाम्यामध्ये, वचननाम्यामध्ये 5 वर्षामध्ये जी काही कामे त्यांना करायची असतात त्या सर्व कामाचा वचननामा ते आपल्या जनतेसमोर निवडणुकीच्या अगोदर आणतात आणि त्या वचननाम्यावर बहुतांश मतदार अपेक्षा करतो की हे सत्तेत आल्यानंतर हे कामं करतील. त्याच आशेनं महाराष्ट्रातील जनतेनं, शेतकरी वर्गानं महायुतीला भरभरून मतदान केलेलं आहे. त्यांची अपेक्षा होती की सत्तेत आल्यानंतर महायुतीचं सरकार हे कर्जमाफी करेल, परंतु सध्या अद्यापही त्यांना 1-1.5 वर्षच झालेलं आहे. अजून 2029 पर्यंत त्यांच्याकडे वेळ आहे. तर मग आपल्या कर्जाचं काय? कारण आपलं कर्ज जे आहे त्याच्यावरती व्याज वाढत चाललेलं आहे. तर याच्यावर काही सध्या सोल्युशन नाही आहे. कारण त्यांचा जो मुद्दा आहे त्यांच्या पूर्ण 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये केव्हाही त्या मुद्द्याला हात घालता येतो. म्हणून तुम्ही हा विचार करू नका शेतकरी बंधूंनो की आपलं कर्ज पुढच्या वर्षी माफ होईल, सातबारा पुढच्या वर्षी कोरा होईल, किंवा मग 27मध्ये कोरा होईल किंवा 28मध्ये कोरा होईल, या आशेवर तुम्ही राहू नका. त्यांच्याकडे अजून 2029 पर्यंतचा कार्यकाळ आहे. 2029 अगोदर पर्यंत ते कर्जमाफी करू शकतात. म्हणजे निवडणुकीच्या अगोदरही ते करू शकतात, मधातही करू शकतात. परंतु आपण त्यांना असं म्हणू शकत नाही की बा तुम्ही सत्तेत आलेले आहात, तुम्ही कर्जमाफी करा. पण कर्जमाफीचा जो मुद्दा आहे तो निश्चितच पूर्ण होईल. निश्चितच महायुतीचं जे सरकार आहे त्यांनी, भारतीय जनता पार्टीने जे काही वचननाम्यामध्ये सांगितलेलं आहे तो मुद्दा वचननाम्याचा पूर्ण होईल अशी आपण आशा बाळगू. कारण लाडकी बहीण योजना त्यांनी सांगितली होती की निवडणुकी अगोदर आपण लागू करू. ती योजना त्यांनी निवडणुकी अगोदर कुठलेही निकष न ठेवता लागू केले. हां, तो एक विषय वेगळा झाला की त्यांनी महायुतीच्या गठबंधनानं त्याचा मोठ्या प्रमाणात राजकीय लाभ उचललेला आहे.
आता या राजकीय लाभाचा आपण थोडं बाजूला विचार करू, कारण हा लाभ प्रत्येक गठबंधन असेल किंवा मग प्रत्येक पार्टी असेल, BJP असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, हे प्रत्येक राजकीय पक्ष कुठंतरी जनतेला वचन देऊन, आश्वासन देऊन कुठंतरी त्यांच्याकडून मतं मिळवण्याचा प्रयत्न करतात. तसाच प्रयत्न महायुतीनं केला, तसाच मोठ्या प्रमाणात प्रयत्न महाविकास आघाडीनं सुद्धा केलेला आहे. आता राहिला विषय आपला सातबारा कोरा करण्याचा, तर निश्चितच तो सातबारा देवेंद्र फडणवीसांनी 2-3दा पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटलेले आहे की आम्ही सातबारा कोरा करण्यावर विचार करतोय. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की आम्ही सुद्धा सातबारा कोरा करण्यावर विचार करतोय. परंतु अजून त्यांच्याकडे 3-3.5-4 वर्ष उरलेली आहेत, शेष आहेत. तर त्या 3-3.5-4 वर्षाच्या कार्यकाळामध्ये ते केव्हाही सातबारा कोरा करू शकतात. यावर मतदारांचं काही बंधन नाही आहे, कारण आपण काही त्यांच्याकडून ॲफिडेविट लिहून घेतलेलं नाही आहे आणि कोणतंही सरकार जनतेला ॲफिडेविट लिहून देत नाही. त्याची सुप्रीम कोर्टामध्ये, हायकोर्टमध्ये केस चालत नाही. परंतु आपल्याला त्यांच्यावर फक्त विश्वास ठेवायचा असतो. आणि मला असं वाटतं, काही शेतकऱ्यांनीसुद्धा असं वाटते की आपला जो सातबारा आहे, ज्या प्रकारे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये नुकसान झालेलं आहे, करोडो रुपयाचं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, पिकाच्या पिकं वाहून गेलेली आहेत, पिकं सडलेली आहेत, ही सर्व बाब लक्षात घेता महायुतीचं सरकार 2029 पूर्वी निश्चितच कर्जमाफी करेल अशी आपण आशा ठेवू. आणि त्यांनी जर नाही केलं तर त्याचा जो परिणाम आहे, गंभीर परिणाम, तो 2029च्या निवडणुकांमध्ये त्यांना पाहायला मिळणार आहे. कारण जनता ही राजकीय पक्षांच्या आश्वासनपत्रावर, वचननाम्यावर विश्वास ठेवत असते जनता. आणि तुम्ही जर त्या विश्वासाला तडा देऊन सत्तेवर येण्याचा प्रयत्न करत असाल तर ते जनता पुन्हा होऊ देत नाही. परंतु ही एक बाब आपण लक्षात ठेवायला पाहिजे की 2029 पूर्वीच आपली कर्जमाफी पूर्ण होईल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि तुमच्यावर किती कर्ज आहे तेही कमेंटमध्ये कळवा. कोणत्या बँकेचं कर्ज आहे ते सुद्धा कळवा. किती रुपये झालेलं आहे ते सुद्धा कळवा. तुम्हाला काय कर्जमाफी हवी आहे हे सुद्धा कळवा. भेटूया पुढच्या अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.